याच्याविषयी मी थोडं आपल्याला सांगतो. तर त्या खरेदी करताना जर शेतकऱ्यांनी थोडी काळजी नाही घेतली तर त्याचं खूप मोठं नुकसान होतं. जर निविष्ठामध्ये म्हणलं तर बियाणं, आता खरीप हंगाम चालू आहे, आपल्याकडे भाताची पेरणी चालू आहे किंवा भातासाठी रोपवाटिका टाकणी चालू आहे, परंतु भाताचं बियाणं घेताना जर शेतकऱ्यांनी त्या बियाण्याची पावती घेतली नाही किंवा त्याचा बियाण्याची कोणती कंपनी किंवा त्याचा लॉट नंबर, त्याचं जर्मिनेशन पर्सेंट म्हणजे उगवण क्षमता किती, आणि ती एखाद्या म्हणजे सध्या 7 पोर्टल म्हणून डेव्हलप केलेलं आहे. त्याच्यात काय होतं की त्या कंपनीचं ते बियाणं कोणत्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती उत्पादित झालं, ते किती त्याची लाईफ आहे, कधी एक्सपायर होणार आहे, सगळं डिटेल कळतं. तर ते जर पाहून घेतलं तर शेतकरी जो ग्राहक आहे त्याची फसवणूक होणार नाही. आणि भविष्यात जर समजा एखाद्या वेळेस ते उगलं नाही किंवा काही कारणास्तव त्याची उगवण झाली नाही किंवा त्याचे एक कॅरेक्टर आहे, म्हणजे भाजीपाला जो राहतो तर भाजीपाल्याची रोपवाटिका टाकली किंवा बियाणे घेतलं आणि एखादं समजा कोबी लावले तर त्याचा सीझन राहतो किंवा कोणत्या भागासाठी येतं हे स्पेसिफिक राहतं आणि भविष्यात त्याला जर ते उत्पादनच नाही झालं म्हणजे कोबीला ते गड्डेच नाही लागले किंवा फ्लावर नाही लागले किंवा टोमॅटोला फ्लावरचं उत्पादन नाही मिळालं तर त्याची जर आपण पावती घेतली असली तर त्याचं तालुका तक्रार निवारण कमिटीकडे ग्राहकाला त्यासाठी अर्ज करता येतो आणि त्याचा अर्ज केल्यानंतर तालुकास्तरीय कमिटीचे अध्यक्ष तसेच शास्त्रज्ञ हे संबंधित शेतकऱ्याच्या प्लॉटला व्हिजिट करून तिथं काय जे अडचणी म्हणजे व्हरायटीच्या दोषामुळे झालं का क्लायमेटमुळे झालं किंवा काही प्रॅक्टिसेसमुळे झालं त्याच्याबद्दल निदान केलं जातं आणि ग्राहकाला त्याच्याबाबत एक निर्णय दिला जातो. त्याच्यामुळं ग्राहक मंचात जाऊन त्याचं जे काही नुकसान झालं त्याच्यासाठी दाद मागता येते आणि त्याचं नुकसान भरपाई मिळते. म्हणजे जर आपण वेळेस त्याची पावती म्हणा किंवा आणि बिल घेतलं तर त्यामुळं शेतकऱ्याची फसवणूक होण्यापासून त्याला आपण वाचवू शकतो. त्याचबरोबर बियाण्याबरोबर कीटकनाशके आहे, खतं आहे. आता कीटकनाशक आता विषय असा येतो की कीटकनाशक कोणत्या पिढीसाठी वापरले आणि कोणत्या हंगामासाठी हे सुद्धा आहे. म्हणजे समजा जर आपण एक 2018-19ला यवतमाळमध्ये फवारणी करताना शेतकरी मजुरांची विषबाधामुळे झालं होतं, मृत्यू झाला होता. तर त्यावेळेस काय झालं, पोलीस म्हणून एक कीटकनाशक होतं, ते रिकमेंडेशन होतं कापसासाठी, ऊसासाठी होतं रिकमेंडेशन आणि ते वापरले कापसासाठी. हे पण गोष्टी जर ग्राहकांनी शेतकऱ्यांनी जर पाहून घेतल्या तर त्याचं भविष्याची होणारं नुकसान ते वाचवता येईल. म्हणजे ज्या पिकासाठी आणि ज्या पिढीसाठी ते रिकमेंडेड केलेले म्हणजे लेबल क्लेम जे काय असेल त्याप्रमाणे जर वापरलं तर त्याचं म्हणजे शेतकऱ्याचा जो भविष्यात होणारा तोटा आहे एक ग्राहक म्हणून तर तो आपल्याला वेळेत हे करता येईल किंवा त्या ग्राहकाचा होणारं नुकसान वाचवता येईल. तर त्याचबरोबर आपण खतं घेताना खताचं काय होतं, आताच आपले शिंदे साहेबांनी सांगितलं की बाबा एकच कंपनीचं सिमिलर नाव असणारं कॉपी केलं जातं. समजा JDS आहे किंवा RCF आहे यासारखी खताची कंपनी पासून सेम नाव पासून दुसऱ्या खाजगी कंपन्याचं कमी प्रतवारी असणारं खत विकलं जातं. तर माझं म्हणजे शेतकरी ग्राहकांना हे आहे किंवा त्यांची स्पेसिफिक कंपनी कोणती, त्याचं नाव ट्रेड नेम हे एकदा व्यवस्थित पाहून त्याचं कंटेंट तेच आहे का नाही हे जर पाहून घेतलं तर शेतकऱ्यांची सुद्धा त्याबाबत नुकसान होणार नाही. आता त्याचबरोबर आपल्याकडं दुसरं एक आहे की शेतकरी जे त्यांच्याकडं गुजरातमध्ये शेतकरी आपला विमा म्हणून एक योजना राबवली जाते. तर त्याच्यापूर्वी ती विमा कंपनीकडे होते, विमा कंपनीकडे असल्यामुळं म्हणजे बेसिक काय किंवा शेतकऱ्याचं जर काही काम करताना किंवा रस्ते अपघात किंवा रेल्वे अपघात झाला असेल तर त्याला विमा कवच आहे आणि या विमा कवच असताना विमा कंपनी काय करायचं दावे खूप पास करण्याचं जास्त हे होतं. तर शासनाने ही योजना म्हणून म्हणजे विमा कंपनीकडे येता
शासनाने 13 वर्षे ठरवली. त्याच्यामुळे आता एवढं झालं की दावे नामंजूर नाही होत, मंजूर जास्त होतात. परंतु काही टेक्निकल बाबी आहेत, म्हणजे नियम किंवा निकष जर पाळले नाही तर काही नामंजूर होतं. त्यावेळेस शेतकरी किंवा काय करतो, वकिलांकडे जातो. वास्तविक वकिलांकडे जाण्यापेक्षा आमच्या वरिष्ठ स्तरावर अपील केली तर न्याय मिळेल आणि एकही उपाय करतो. म्हणजे माझी विनंती अशी आहे की त्यांनी वकिलाकडे जाऊन ती बांधण्यापेक्षा लीगल पैसे दाखल करण्याचे त्यांच्याकडे गेलं तर कुठलाही ही वगैरे बंद न होता त्याला न्याय मिळू शकतो. ते सुद्धा जर केलं तर ती पण एक चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे मी आता जे काही कृषी विभागाच्या बाकीच्या पण ट्रॅक्टर अवजार घ्यायला सुद्धा जर आपण आधी बिल घेतलं तर त्याच्यात काहीतरी किंवा एक उदाहरण देतो की शेतकऱ्याचे कागद काढतो आपण त्यामध्ये एक वॉरंटी असते, 5 वर्षाची वॉरंटी असते. तर त्याचं जर आधी इकडून बिल घेतलं आपण आयचा बिल तर त्या दरम्यान काही जर झालं त्या कागदाला तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला कंपनीकडे अपील करता येते.